जागा भरपूर आहे पुढे. सर्व स्टेजवरची गर्दी कमी करा. सगळीजण स्टेजवरची गर्दी कमी करा. कुणाचा अपमान करायचा उद्देश नाही. मोर्चा आपण सगळ्यांनी यशस्वी केलेला आहे. फक्त एक एक मिनिटं कोण उपस्थित आहेत त्यांचाच फक्त विषय करणार आहोत. आपण लई मोठी भाषणं वगैरे काही करायचं नाही. भांडवली मूल्यावर आधारित महानगरपालिका प्रशासनानं घरपट्टीसारखा जिजिया कर सर्वसामान्य जनतेच्या मालमत्तेवर आणून बसवलेला आहे. खरं तर महानगरपालिका प्रशासनाला मी विनंती करेन की आपण सामान्य कुटुंबातल्या ज्या मालमत्ता आहेत त्या मालमत्तावर अवाजवी जी वाढीव रक्कम लावलेली आहे त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये सामान्य लोक म्हणतील की आमच्या मालमत्ता आपण कुठल्या तरी महापालिकेच्या माध्यमातून बँकेत ठेवा आणि त्या व्याजातून तुमची महानगरपालिका चालवा, पण आम्हाला घरपट्टी पाणीपट्टी आणि इतर असणाऱ्या सगळ्या महानगरपालिकेच्या करामधून मुक्ती मिळवून द्या. आज महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होताना आपण पाहिलोय. कारण शेतकरी हा बळीराजा आहे. त्याच्या आत्महत्येचा कळस या देशात झालेला आहे. परंतु या देशामध्ये आणखी एक ज्वालामुखी फुटणार आहे की सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमध्ये मालमत्ताधारक येणाऱ्या काळामध्ये आत्महत्या करतील. कारण इतका प्रचंड असणारा बोजा सामान्य जनतेवर टाकलेला आहे. आणि त्यासाठीच आज सगळ्या जनतेचा लोंढा आणि सांगलीकरांनी कडकडीत बंद पाडून या घरपट्टीला विरोध करण्यासाठी एकत्र आलेला आहे. काढू ना काढू काल सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या भांडवली मूल्यावरील अन्यायी फाशिव्या व हुकुमशाही पद्धतीच्या घरपट्टीच्या विरोधात महापालिका क्षेत्रातील तमाम नागरिकांनी सर्व घटकांनी विशेष करून सर्व घटक म्हणतो की कुठला सुद्धा असा एक घटक नाही की तो हे सामील झाला नाही. आपण 100% बंद यशस्वी केला व पूर्ण ताकदीनं तन मन धनानं आपण कालच्या मोर्चात सामील झाला. त्यामुळे महापालिका क्षेत्रातील नागरिकांची आपल्या प्रश्नासाठीची एकजूट आहे त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नागरिक एकत्र येतात मात्र आपल्या सांगली मिरज कुपवाडमधील नागरिक एकत्र येत नाहीत आपल्या प्रश्नावर. असा जो चर्चा व्हायची ती तर आपण खोडून काढल्यात त्याबद्दल खरोखर आपले आभार व्यक्त करत आहोत. मात्र कालचा एवढा सगळा जंगशोभ एवढा सगळा नागरिकांचा दबाव बघून सुद्धा निर्ढावलेलं नालायक प्रशासन पत्रकार परिषद घेतं आणि सांगतं की आमचं सगळे केलेलं बरोबर आहे. त्याचा निषेध व्यक्त करतो. एका बाजूला नागरिक टाहू फोडत आहेत आणि दुसऱ्या बाजूला तो जंगशोभ याचा विचार न करता वाढीव पूर्ती समितीने सर्व जे काही मागण्या केलेल्या आहेत ते मनपा अधिनियम असतील, सुप्रीम कोर्टाचे बॉयलॉज असतील व राज्य सरकारच्या सूचनानुसारच आम्ही मागण्या करत आहोत. त्याचा विचार करावा. तसंच मी आपल्याला आश्वस्त करतो आपल्या कृती समितीच्या वतीने न्यायालयीन लढ्याची सुद्धा तयारी चालू आहे. आपण काळजी करू नका. आपण ज्या पद्धतीने आतापर्यंत लढत आले त्याच ताकदीने इथून पुढे लढायचं आहे. आणि ह्या माध्यमातून आवाहन करतो की चालू घरपट्टी कुठल्याही नागरिकांनी भरू नये. आपल्याला त्याबाबत कोणतीही अडचण आल्यास वसुलीला कोणी तगादा लावल्यास आमच्या वाढीव घरपट्टी कृती समितीचं खंडबाग पंचमुखी मारुती रोड इथं ऑफिस आहे. आमच्याशी संपर्क साधा. कृती समितीचे सर्व सदस्य आपल्याला उपलब्ध आहेत. त्याच पद्धतीनं वाढीव कृती समितीतील आजी माजी नगरसेवक सर्व सदस्य यांच्या एकजुटीने आणि सगळ्यांच्या प्रयत्नाला आपण आवाजाला ताकद दिली, एकत्र आलात त्याबद्दल पुणे एकदा आपले आभार.